सर्व पत्रकार बांधवांचं या आपल्या शहरातल्या कामाविषयीच्या पत्रकार परिषदेत सगळ्यांचं हार्दिक स्वागत। शहरातला जिजाऊ चौक ते उमरे कोटा आणि जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकातल्या विषयासंदर्भात महाविकास आघाडीनं शहरातील नागरिकांसाठी वेळोवेळी आंदोलन निवेदन भरपूर गोष्टी केली आहेत। त्या संदर्भात आणि शहरातला जो जिल्हा विकास निधी आहे तो निधी 140 कोटी हा शहरातला निधी आणि 259 कोटी हा जिल्ह्यातला निधी, त्याच्या स्थगितीबाबत आज ही पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे। त्या पत्रकार परिषदेत आलेल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं स्वागत करतो। नमस्कार। आपण बघतो की धाराशिव शहराला नगरोत्थान योजनेमधून मागील 18 महिन्यापासून 140 कोटी रुपये रस्त्यासाठी मंजूर आहे। रस्त्याला जागोजागी खड्डे पडले, परंतु याचं सत्ताधाऱ्याला कुठलंही सोयीसुद्धा नाही। 18 महिने होऊन देखील रस्त्याची कामं का होत नाही? राज्यामध्ये सरकार त्यांचं आहे, केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे आणि प्रशासक हे सरकारच्याच आधिपत्याखाली कामकाज करतं। परंतु जाणून बुजून नागरिकाला वेठीस धरायचं काम आणि घाणेरडं राजकारण या माध्यमातून केलं जातं। आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ही निविदा प्रक्रिया उघडण्यातच आली नव्हती 8-9 महिने। मग आम्ही काय केलं की मुख्याधिकाऱ्यांची नारपुटेश करा, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आणि निवेदन दिलं की ही निविदा प्रक्रिया नेमकं कोण अडवतंय यासाठी मुख्याधिकाऱ्यांची नारपुटेश करा। जिल्हाधिकारी म्हणले की ही परमिशन मला देता येत नाही, दिल्ली येऊन त्यांची परमिशन मागावी लागते। म्हणजे आम्हाला नेमकं बघायचं होतं की याच्यामध्ये नेमकं कोण अडचण करतंय आणि सदरी निविदा प्रक्रिया ही 15% अगोदर होती आणि अजमेरा हा कॉन्ट्रॅक्टर कोणाशी संलग्न आहे, कोणाचा पार्टनर आहे हे अख्ख्या धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे। त्याच्यामुळं ही आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला 15% अगोदर टेंडर मिळावं यासाठी गाठ घातला आणि निविदा प्रक्रिया उघडण्यात आली नाही। महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन केलं। त्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलं की 28 फेब्रुवारी 2025च्या आत निविदा प्रक्रिया उघडून सदरी शहरातील कामं चालू करण्यात येतील। परंतु त्यावेळेस पण म्हणजे आम्ही ज्यावेळेस रास्तारोको केला त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया उघडण्यात आली आणि परत सत्ताधाऱ्यांचा दबाव मुख्याधिकाऱ्यांवरती वाढला आणि इकडं 140 कोटीच्या कामाला मध्यंतरी पालकमंत्री त्यांनी ह्याच्यात कुठलाच मार्ग काढला नाही। नंतर महाविकास आघाडीच्या वतीनं 28 एप्रिलला आमरण उपोषण केलं। 30 तारखेला पालकमंत्री तिथं आले, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की सदरी निविदा ही 15% जादा झालेला आहे, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करू आणि एकतर अंदाजपत्रकाद्वारे त्याला काम वितरित करण्यात येईल अन्यथा फेरनिविदा करण्यात येईल असं आम्हाला आश्वासन दिलं। आम्ही आंदोलन महाविकास आघाडी स्थगित केलं। 2 मेला मुंबईचं पत्र आलं आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आदेश आले की वाटाघाटी करा त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि एकतर अंदाजपत्रकाद्वारे द्या अन्यथा फेरनिविदा करा। परंतु तरी पण कुठलीही प्रक्रिया केली गेली नाही। 12 जूनला स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं की सदरी निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे, फेरनिविदा करण्यात येईल। 3 महिने झाले, पालकमंत्र्यांना आम्ही परत एकदा आठवण करून दिली। काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिन होता आणि पालकमंत्र्यांनी सांगितले साहेब आपण तुम्ही सांगून देखील 3 महिने झाले, अजून याच्या कुठली प्रक्रिया झाली नाही। मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी बोलून घेतलं आणि आमच्या समक्ष सांगितलं येथे 8 दिवसामध्ये फेरनिविदा करण्यात यावी आणि शहरातील कामं तात्काळ सुरू करावी। म्हणजे निधी मंजूर आहे, टेंडर प्रक्रिया झालेली होती, परंतु सत्ताधारीच्या भांडणामध्ये या गावाचं नुकसान होत आहे आणि या खड्ड्याला पूर्णतः जबाबदार राणाजगजितसिंह पाटील भाजपचे आमदार आहेत आणि त्यांना फक्त एकच दाखवायचंय की काही करून ही कामं होऊ द्यायची नाही, जेणेकरून याचा रोष महाविकास आघाडीवरती यावा आणि याच्यामधून आपल्याला कुठेतरी आपल्या नगरपालिका समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे काम अडवण्याचं काम केलंय। मी काय करायचं म्हणून आरोप करत नाही। काल शिंदे गटाची एक बैठक झाली, स्वतः पालकमंत्र्यांनी त्यामध्ये सांगितलंय की जिल्हा नियोजन समितीचा विषय असेल की त्या जिल्हा नियोजन समितीला जवळपास 268 कोटी रुपये मंजूर आहेत। दुसऱ्या जिल्ह्याचा निधी खर्च झाला, दुसऱ्या निधीची मागणी आलेली आहे, परंतु धाराशिवमध्ये अजून तो निधी खर्च झालेला नाही। मध्यंतरी त्यांनी सांगितलं की राणा पाटलाला काहीतरी संभ्रम झालाय, त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, त्यामुळे हा निधीला स्थगिती मिळाली। काल पण त्यांनी बैठकीमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हीच बघा।
आवाज वाढला. तुम्ही बघा की मी आरोप करायला असं नाही की आम्ही महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून आम्ही आरोप करत नाही. स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की राणा पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून निधीला स्थगिती मिळाली. मुख्यमंत्री त्यांचा आहे म्हणजे स्वतः पालकमंत्री देखील हातभर झालेले आहेत. आपण बघितलं असेल मागचे पालकमंत्री तानाजी सावंत होते, त्यांच्यासोबत देखील यांचं जमलं नाही. महायुतीचाच घटक पक्ष असून स्वतः सत्तेमध्ये आहे. जाणून बुजून शहरातील कामं न होऊ देण्याचा घाट त्यांनी या माध्यमातून घातलेला आहे. आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी आणि अवर्ग दर्जा असलेली एकमेव नगर परिषद ही आपली धाराशिवची नगर परिषद आहे. 2 लाखाच्या जवळ इथली लोकसंख्या आहे आणि तालुक्यातून परिसरातून इथं शाळेच्या निमित्तानं दवाखान्याच्या निमित्तानं अनेक लोकांची ये जा असते. वर्दळीचं शहर आहे आणि जो शैक्षणिक एरिया आपला मोस्टली तांबरी विभाग जिजाऊ चौक या भागात आहे तिथं विद्यार्थी त्यांचे पालक यांची दररोज आपण सगळे बघताय प्रचंड वर्दळ असते. आणि हा जो रस्ता आहे आपल्या शहरातून जाणारा हा राज्य महामार्ग आहे. बोरफळ धाराशिव बार्शी असा तो दौंडपर्यंतचा हायवे आहे आणि याचं उद्घाटन मागच्या वर्षी निवडणुकीच्या पूर्वी करण्यात आलेलं आहे चिखली चौरस्त्याला. त्यावेळेसपासून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील सर्व पदाधिकारी सातत्याने आग्रह धरत होतो की या रस्त्याचं काम शहरातलं प्रथम प्राधान्याने टप्पा संपून घ्यावा. मागचा उन्हाळा गेला, पावसाळा गेला, हिवाळा गेला आणि या वर्षीचाही उन्हाळा गेला, परंतु शहराच्या बाहेर दोन्ही बाजूने या रस्त्याचं काम सुरू आहे आणि शहरामध्ये या रस्त्याचं काम गेली 1.5 वर्ष करण्यात आले नाही. तर याच्या मागे अत्यंत घाणेरडं राजकारण आहे की ज्याचा त्रास शहरवासींना होत आहे. की शहरातील रस्ता कॉन्ट्रॅक्टरने ठरवलं तर 2 ते 3 रात्रीतला हा रस्त्याचं काम आहे आणि या शहरातून जो रस्ता आहे जिजाऊ चौक उमरेकोटा आणि जिजाऊ चौकातून इकडे शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक सांजारोड, तर इकडे जे दोन्ही साईडला ड्रेनेज हवे आहे नाली, तर नालीचं काम त्याच्यामध्ये टेंडरमध्ये नव्हतं. तर नालीचं काम न करता रस्ते जर केले तर ते रस्ते टिकणार नाही आणि परत पाणी रस्त्यावरती येऊन परत ते पहिले 6 महिन्यात रस्ते खराब होतील म्हणून आम्ही आंदोलन केलं. आम्ही हे काम BNCने MSIDC कडे वर्क केलेलं आहे. MSIDC कडे आम्ही पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केला, आंदोलन केलं. तर त्यांनी चेंज ऑफ स्कोपमध्ये या शहरामध्ये ह्या रस्त्याच्या कामात शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दोन्ही साईडला नालीचं ड्रेनचं काम करून देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं. पण आजपर्यंत टिल डेट आपण बघताय किती रस्त्यावरती पाणी आहेत, खड्डे आहेत, पण तिथं रस्त्याचं काम नाहीये, नालीचं काम नाहीये. तर कॉन्ट्रॅक्टरवर आणि प्रशासनावर नेमकं कुणाचा दबाव आहे? हा एक रस्त्याचं काम आहे. 140 कोटीच्या बाबतीत आपण सर्व पत्रकार बंधू जाणताय, आपल्या माध्यमातून धाराशिव मधील जनता जाणते की मागच्या 2024च्या जानेवारीमध्ये 140 कोटी रुपयाचं प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. 90 दिवसात रस्त्याचं काम होणं अपेक्षित होतं. त्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तसा उल्लेख आहे. तसं असतानाही मर्जीतला कॉन्ट्रॅक्टर मिळावा, त्याला मर्जीतल्या रेटप्रमाणे काम मिळावं आणि तसंच काम केलं पाहिजे अबोने ह्याचा दुराग्रह नेमका कोणत्या नेत्याचा होता? आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांची जी नार्को टेस्ट करा असं म्हणत होतो, त्यात फक्त उपवास नव्हता तर खरी वस्तुस्थिती बाहेर यावी की अधिकाऱ्यांवर नेमकं कुणाचा दबाव आहे. अधिकारी प्रशासनातले इतर सर्व लोक आपण खासगीमध्ये बोलल्यानंतर सांगतील कुणाचा दबाव आहे. ह्या सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सन्माननीय नेते राणाजनसिंह पाटील यांचा जो यांच्यावरती हस्तक्षेप आहे कामकाजावर नगरपालिकेच्या, आणि आपण बघतो त्यांचं कुटील राजकारण असं आहे की या शहरातले रस्ते नाल्या
इथलं बगीचे, इथले बाजार, इथली लाईटची व्यवस्था सगळी दुरावस्था करून टाकायची आणि याचं खापर महाविकास आघाडीवर फोडावं आणि त्याच्यावर आपले येणाऱ्या निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्याचा कुटील कारस्थान आहे. पण यांची पोळी भाजण्याच्या कारस्थानामध्ये धाराशिवमधील आणि परिसरातील जनता पिचली जात आहे. ही वस्तुस्थिती आहे. कारण लगेच ते म्हणतात की आमदार तुमचे, खासदार तुमचे, एकीकडे सत्ता तुमची, देशात सत्ता, राज्यात सत्ता, डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार म्हणता ना, गतिमान सरकार. 90 दिवसात काम करायचं तुमच्या प्रशासकीय मंजुरीत असताना दीड वर्ष झालं काम होत नाही. मग हे गतिमान सरकार आहे का? आणि स्थानिकचं कुटील राजकारण एखाद्याने आता करत असेल तर त्याचं ऐकून त्याला पाठीशी घालून या राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री तर ह्यांना अपेक्षित आहे का? बरं, ते पालकमंत्री इथले वारंवार सांगत आहेत, ऑन रेकॉर्ड पत्रकारांशी कालही बोलताना म्हणाले, त्यांनी मागच्या वर्षी बोलताना म्हणाले की राणा जगजितसिंह पाटील यांचा संभ्रम झाला होता, त्यांचा संभ्रम आता दूर झाला, आता स्थगिती उठेल कामावरती. मग विचार करा, ह्यांचा संभ्रम आहे असं पालकमंत्री जगजाहीर सांगत आहेत ना. आणि त्यांचा संभ्रम असल्यामुळे त्यांनी तक्रार द्यायची. त्या तक्रारीतून डीपीडीसी 268 कोटी स्थगित करायचे, त्यातून रस्ते नाले होणार नाहीत, त्याचा त्रास जनतेला होणार. आणि परत म्हणायचं की मग यांचे आमदार खासदार आहेत, तर आपण तक्रार करणार, आपण स्थगिती देणार आणि मागचा निधी खर्च न होता नवीन निधी मिळणार नाही. नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये, डीपीडीसीच्या दैनंदिन कामकाजामध्ये कुठल्या नेत्याचा हस्तक्षेप आहे आणि त्याचे भोग या धाराशिवमधील जनता भोगत आहे. तर ह्यांचं राजकारण अतिशय कुटील आहे. धाराशिव यांच्या राजकारणामुळे आणि धाराशिव शहरातील जनता प्रचंड प्रमाणात त्रास भोगत आहे. आम्ही आपल्या पत्रकार बांधवांच्या समक्ष आहे, आपल्या माध्यमातून धाराशिवकरांच्या समक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आम्ही सर्व महाविकास आघाडी मिळून या 140 कोटी रुपयाच्या निधीचे 59 रस्ते आणि नाले, ह्या डीपीडीसीचा निधी असेल, या आपल्या जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौक हा रस्ता, त्याच्याकडचे ड्रेनेज, या बाबतीत वारंवार आम्ही निवेदन देतो, रस्ता रोको आंदोलन केले, आमच्या सहकार्याने आमरण उपोषण केलेलं आहे या धाराशिव शहरातील कचरा डिपो स्थलांतरित करण्यासाठी. परंतु या राज्यात, या देशात यांचं सरकार आहे, पालकमंत्री यांचे आहे. पालकमंत्री जरी एखाद्या गोष्टीला ऍग्री झाले, उपोषण स्थळी पालकमंत्री त्यांनी आम्हाला रस्त्याच्या बाबतीत आणि कचरा डिपो हलवण्याबाबत आश्वासन दिलं होतं, परंतु इथले नेते त्यांच्या कामात आडकाठी घालत आहेत. हे ते स्वतः सांगत आहेत ऑन रेकॉर्ड पालकमंत्री की त्यांचा संभ्रम आहे, त्यांच्या काही शंका आहेत आणि त्यांचा संभ्रम, त्यांच्या शंकासाठी धाराशिवकरातील जनता प्रचंड हाल भोगत आहे. हे आपल्याला मी आज या निमित्ताने सांगतो. सत्तेमध्ये असलेले दोन्ही पक्ष एकमेकांवरती आरोप करतात, त्यामुळे धाराशिव जिल्ह्याचा विकास कुठेतरी खुंटला आहे. मग यामध्ये आपण कुणाला दोन देतो? म्हणजे दोन्ही तर एकमेकांवरती आरोप करतात, विकास तर आहे तसा म्हणजे काय उपयोग? पालकमंत्र्यांनी सांगितलं ना की 238 कोटी रुपयाला मंजुरी दिली विकास कामाला. आज 5 ते 6 महिने झाले, कानापाटाने स्थगिती, मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आणि स्थगिती मिळाली. तसंच 140 कोटीचा विषय आहे. 140 कोटीच्या वीकमध्ये आजघरामध्ये फेटाळला पडला कॉन्ट्रॅक्टर पाठवला जाईल, त्याला काम मिळावं, 15% अभाव म्हणून प्रशासनावर दबाव होता. निविदा प्रक्रिया उघडण्यात आली होती. आम्ही ज्यावेळेस आम्हाला उपोषण केलं महाविकास आघाडीला, त्यावेळेस पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही म्हणतो की नगरपालिकेची परिस्थिती नाही, आज 15% अभाव म्हणजे 22 कोटी रुपये त्याला जादा द्यावे लागत होते. आमचं म्हणणं होतं की इस्टिमेटेड त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम करावं आणि काम करायला काही अडचण नाही, परंतु ज्याला दराने 15% द्यायची काय कारण आहे? कारण तो कॉन्ट्रॅक्टर कोणाचा आहे हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. म्हणून आम्ही उपोषण केलं. पालकमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की सदरी कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करा, अंदाजपत्रकाद्वारे त्याला वरपडा द्या, तयार नसेल तर पेरनिविदा करण्यात यावी. आणि काल पण पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला पालकमंत्र्याला की सर, जर सदरी कॉन्ट्रॅक्टर ऍजपर्यंत काम करायला तयार असेल, लिखित असेल, तर त्यांनी सांगितलं की त्या कॉन्ट्रॅक्टरला मी 3 वेळेस संधी दिली होती, त्यानं ते ऐकलं नाही, म्हणून फेरनिविदा करा म्हणून त्यांनी स्पष्ट असे मुख्याधिकाऱ्यांना आदेश दिले. आमदार खासदाराचं ऐकत नाहीत का म्हणजे नगरपालिकेचे? कसं आहे, प्रशासक म्हणजे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही की आज कोर्ट बघितलं असेल आपण की शिवसेना पक्ष असेल, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष असेल, म्हणजे स्वतः पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत, उद्धव साहेबांच्या हस्ते एकनाथ शिंदे साहेबांना बी फॉर्म दिलेला. आज आमचा अख्खा पक्ष शिंदे गटाकडे दिलेला आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष अजित पवारकडे दिलेला आहे. त्याच्यामुळं आता सांगायची गरज नाही की आता ही लोकशाही राहिलीच नाही किंवा काही नाही. हम करे सो कायदा, हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे आपल्याकडे. गेली 4 वर्ष
ह्या राज्यातील नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. भाजपने होऊ दिलेल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न 2022 सालीच मिटला होता. आपण तारीख काढून बघा, 20 जुलै 2022ला सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण अलाउड केलेलं होतं. बांटी आयोगाचा अहवाल त्याच वेळेला स्वीकारला होता. परंतु आपण तारखा बघा, त्यानंतर जितक्या तारखा पडलेल्या आहेत, राज्य सरकारचा वकील कोर्टात हजर न राहता वारंवार मुदतवाढ मागून त्यांनी हे आता विधानसभा झाल्यानंतर मग तारखेला हजर झाले. तर निवडणुकाही का टाळल्या? तर एक प्रकारे अनधिकृतपणे जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकाच्या प्रशासकाच्या माध्यमातून ह्यांचे सत्ताधाऱ्यांचेच आमदार, ह्यांचेच मंत्री महोदय, ह्यांच्या हस्तक्षेपानेच हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कारभार केला जात आहे राज्यभरात. मग तुमच्या दोघांच्या ह्याच्यात जिल्ह्याचा विकास खुंटायला लागला, तुम्ही त्यांच्यावर टीका करता, ती तुमच्यावर टीका करतात. नेमकं काय चालू आहे? जनतेत संभ्रम निर्माण झालाय. नुसतं काय चालू आहे लोकांना? ऐका, टीका करायचं म्हणजे टीका करायची म्हणून करायची, त्याच्यामुळे तथ्य आज तुम्ही बघा पत्रकार बांधव की रस्त्याची दुरावस्था ही सगळ्यांना माहिती आहे. निधी मंजूर आहे, सरकार तुमचं आहे. स्पर्धा कशी लागली पाहिजे की निधी खेचून आणायचा, का आलेला निधी अडवायचा किंवा जिरवायचा. 140 कोटी रुपये रस्ते जर 25 किलोमीटर रस्ते होते 140 किलोमीटरमध्ये, आज शहरामध्ये जर ती 25 किलोमीटरचे रस्ते 18 महिन्यापूर्वीपासून ती प्रश्न रेंगाळत ठेवलेला आहे. हे जर रस्ते झाले असते तर आज शहरामध्ये जवळपास 20 ते 25 किलोमीटर रस्ते पूर्ण झाले असते. आपण याला विरोधी पक्ष जबाबदार नाही का? तुम्ही आक्रमक आंदोलन करीत नाहीत काय? नाही, लोकशाही मार्गाने आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं, आमरण पोषण केलं, आंदोलन करून पण ह्यांना बाजू फुटत नाही. धरणे आंदोलन केलं. आता आम्हाला आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल. तीव्र असं टोकाचं आंदोलन करायचं. 5,000 कोटीचा सत्कार कार्यक्रम झाला होता. त्या 5,000 कोटीच्या कामामध्ये 140 कोटीचं काम होतं. नाही, ते तर 5,000 कोटीचं तर वेगळंच आहे. म्हणजे हे विकास करण्यासाठी भाजपमध्ये गेले आणि ते 5,000 कोटीचा सत्कार स्वतः एक राज्यामध्ये एकमेव आमदार आहे भाजपचा की स्वतःच 5,000 कोटी आणायचं, स्वतःच पैसे घ्यायचे आणि आपला कार्यक्रम घडवून आणायचा. इथं मराठा एक आंदोलक होता, मराठा आरक्षण मिळावं म्हणून, अक्षय नायकडे म्हणून आमच्या बांधवांना उपोषण केलं होतं. त्याला ऍडमिट केलं, त्याची तब्येत खराब होती, तर पित्ताची गोळी नव्हती इथं सिव्हिलमध्ये, आणि ह्यांनी सांगायचे 5,000 कोटी रुपये आणले. सर, माझा तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न आहे की सत्तामध्ये जे पक्ष आहेत ते दोन्ही एकमेकावरती आरोप करतात की ह्यांनी थांबवलं आणि आम्ही त्याला सोयी सूट दिली होती. याचं मागचं नेमकं कारण काय, असं का होतंय? साहेब, ह्याच्यामध्ये एकच दिसतंय काय की तुम्ही बघा, सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाला बरोबर घेतलं, अजितदादासोबत घेतलं, परंतु आता भाजपला कुठल्याही पक्षाची गरज नाही किंवा काही नाही. शिंदे गट तुम्ही बघा, निवडणूक झाल्यापासून एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी आडगळीला केले आणि अजितदादा थोडं फोकसमध्ये आणले. काही कालांतराने अजितदादा स्वतः बाजूला करतील. त्यांना या देशामध्ये एकच पक्ष ठेवायचा आहे, त्यांना फक्त भाजप. त्याच्यामुळे त्यांनी सोबत त्यांना घ्यायचं आणि जर कुठला विरोध करायला नेता की त्याच्या मागे लगेच ईडी आणि सीबीआय लावायची. नाही, पण माझं काय म्हणणं की एकमेकावर आरोप सत्ताधाऱ्यांनी, म्हणजे शिंदे सेनेचे पालकमंत्री आणि आमदार राणाजयसिंह पाटील भाजपचे प्रतिनिधी सत्तेचे, एकमेकावर नाही, पालकमंत्र्यांनी एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 4 वेळेला आपल्याच माध्यमातून स्पष्ट सांगितले की राणा पाटील यांचा संभ्रम झाला होता आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली. त्या तक्रारीची प्रत सुद्धा आपल्याकडे मिळालेली आहे. तर ती अधिकृत आहे, ते काही खोटे आरोप नाहीये, वस्तुस्थिती आहे की पालकमंत्र्यांनी सांगितले की यांनी संभ्रम झाला म्हणून तक्रार दिली आहे, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. तक्रारीची कॉपी आपल्याकडे आहे आणि स्थगितीची पण कॉपी आपल्याकडे आहे आणि सांगणारे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. मग ते आरोप नाहीये, वस्तुस्थिती आहे. आणि स्वतः राणाजयसिंह पाटील यांनी पण मान्य केले ना की त्यात मला काहीतरी संशयास्पद वाटलं, त्याचा योग्य वेळी खुलासा करू, हे असं त्यांनी 6 महिन्यापूर्वी म्हणाले होते. आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही म्हटलं होतं की योग्य वेळी काय खुलासा करणार तुम्ही, तुम्हाला त्यात काय संभ्रम वाटतं, तुम्हाला त्यात काय वाटलं होतं, तर तुम्ही काय जाहीर सांगितलं नाही. आणि पत्रकार बांधवांना विनंती आहे की त्यांनी 2 महिन्याखाली 4 महिन्याखाली जे बोललेलं असतंय, कृपया आपण त्यांना परत विचारत जावं की काय झालं, तुम्ही योग्य वेळी खुलासे करणार होता. योग्य वेळी म्हणजे कधी करणार खुलासे? महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी आहेत, ओमदादा असतील, पैलवान असतील, यांनी सभागृहामध्ये 140 कोटीचा विषय, परत जिल्हा नियोजन समितीचा विषय वेळोवेळी मांडला. आपण 140 कोटी विकास निधी संदर्भात रस्ता रोको आंदोलन केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. त्यावेळेस तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांकडून आपण लेखी मागितले, ते आंदोलन सोडलं नाही. फेब्रुवारी 2025 पर्यंत कामं पूर्ण असं लेखी आश्वासन दिलं होतं. आपण असं म्हणलं होतं की आम्हाला नाही काम झालं तर कायदेशीर लढाई लढता येईल म्हणून आपण ते लेखी आश्वासन घेतलं होतं. मात्र लेखी आश्वासन दिलं, काम झालं नाही. 2026 आता उजाडत आहे
मात्र आपण त्या लेखी असल्यानंतर पुढे काय कायदेशीर कारवाई केली आपण त्यासोबत पुढे काय लोकशाही मार्गाने आपण त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं. आमरण उपोषण केल्यानंतर पालकमंत्री आले तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं, कारण हा विषय मार्गी लावणारा एक तर सरकारचा घटक पक्ष लागणार आहे, कारण त्यांच्यावरती आता या प्रशासनावरती दबाव सरकार पक्षाचा राहणार आहे. भाजप असेल, शिंदे गट असेल किंवा अजित पवार या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब आहेत, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही हा विषय तातडीने मार्गी लावू. म्हणून आम्ही काल देखील त्यांना आठवण करून दिली की साहेब तुम्ही आम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा तुम्हाला विसर पडलेला आहे आणि 140 कोटीची कामं तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावा. तर त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना आणि कलेक्टर साहेबांना बोलून घेतलं, येत्या 8 दिवसामध्ये याची निविदा प्रक्रिया राबवावी म्हणून त्यांनी त्यांना स्पष्ट दिली. तर एक कचरा डिपो सर आमचे रविवार विषय राहिला व्हिडिओचा एक विषय होता कचऱ्यात सांगते काल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमित शिंदे यांनी व्हिडिओबद्दल एक काहीतरी स्टेटमेंट केलं मी बघितलं. माझं त्यांना सांगणं आहे की स्वतःचं घर जर काचेचं असेल तर त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचा प्रयत्न करू नये. आणि व्हिडिओचा काय असेल, तुमच्याकडे काय व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा. आमच्याकडे डॉक्टर पाटील, राणा पाटील, मल्हार पाटील तुमच्या 3 पिढ्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत. आम्ही जर व्हायरल करायला लागलो, परंतु आमची संस्कृती चांगली आहे, आमचे विचार चांगले आहेत, काय वागायचं काय नाही आम्हाला चांगलं कळतंय. तुमच्याकडे जर व्हिडिओ असतील तर तुम्ही खुशाल व्हायरल करा, कधी व्हायरल करायचं आम्हाला सांगा, आम्ही त्या दिवशी आमच्याकडे व्हिडिओ व्हायरल करू. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये चुकीचे हावभाव करणारे व्हिडिओ दाखवले पत्रकार परिषदेमध्ये. सुरुवात ऐका, मी सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी होते. सर्व धाराशिव शहरातील जनता माता भगिनी त्या मिरवणुकीला आल्या होत्या. शिस्तबद्ध मिरवणूक म्हणून ठेवायची आणि त्या ठिकाणी डॉल्बीचे 2 साऊंड लावून 4 भोंगे लावून स्वतः राणापाटाचं गाणं लावून स्वतः धिंगाणा घातला. दंड ठोकतं, जे काय ते कुस्तीचं मैदान नव्हतं, राजकीय आखाडा नव्हता. ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस दंड ठोकतो. आणि हे काय नाही, फक्त एखादी उमेदवारी मिळाली नगरपालिकेची अध्यक्षपदाची आणि मी ओमराजाला कसा विरोध करतो हे दाखवण्याचं फक्त ह्यातून चालू आहे. उद्या जर त्यांना उमेदवारी मिळाली उद्या ही ते राणापाटाच्या विरोधात दंड ठोकतात. आम्हाला काय माहित नाही, जुना अनुभव आहे त्यांचा, त्याच्यामुळे हे काही नवीन नाही. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टी गौण समजतो. अश्लील हावभाव आपल्याकडून अगोदर झाला असं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणणं आहे. त्यांच्यानंतर फक्त त्यांनी दंड थोपटले असं ते उत्तर देत आहे, परंतु तिथून अश्लील हावभाव करण्यात आलेला आहे. साहेब आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी राणापाटलाचं गाणं लावलं तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आपला आराध्य दैवत गणपती यांचे गाणे लावले आणि आम्ही माता भगिनीचं स्वागत केलं. आम्ही त्या ठिकाणी राणापाटलाचे त्यांनी गाणे लावले, त्यांनीच व्हिडिओ व्हायरल केले, आम्ही केलेला नाही व्हिडिओ व्हायरल. त्यांना असं वाटलं की आपण व्हिडिओ व्हायरल केल्याने लय आपल्या नेत्याला शाबासकी मिळेल, परंतु ते प्रकरण जेव्हा घट आलं त्यांच्या त्यावेळेस त्यांनी चालू केले की समोरून आम्हाला हावभाव केल्यामुळे आम्ही केलं. परंतु आम्ही असं कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही, कारण आम्हाला माहित आहे त्या ठिकाणी शहरातील आमच्या माता भगिनी आल्या होत्या, आमच्याकडून चुकूनही असं गैरवर्तन कधी होणार नाही. स्टेज मारायच्या अगोदर त्यांनी 5-6 जणांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं म्हणून त्यांच्या समोर स्टेज मारू नका, दुसरीकडे मारा, जर कोण पहिले आलं तर तुम्ही सत्कार करा, काही नंतर करतील. पण तसं न होता त्या ठिकाणी सर्वसामान्यांची मन दुखावली गेली. नाही सुरुवात चालू झाली जेव्हा त्यांचा नेता आला, त्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांनी हा स्टंट हा बालिशपणा त्यांनी चालू केला. त्यांनी व्हिडिओ दाखवला आपल्याकडून अश्लील हावभाव होत आहेत कार्यकर्त्यांनी, तो व्हिडिओ प्रसारित केला आजच्या पत्रकार परिषदेमध्ये. त्यांचा व्हिडिओ त्यांनी स्वतः टाकलेला मी तुम्हाला दाखवतो. दोन्ही पण दाखवलेले आहे की त्यांनी सुरुवात केली, ठीक आहे, त्यांनी सुरुवात केली. आता तिथला एखादा कार्यकर्ता झाला असेल सहित म्हणून त्याने केलं, परंतु हे करणं चुकीचं आहे, आम्हाला पण हे पटलेलं नाही. परंतु त्यांनी त्यांच्या नेत्याला खुश करण्यासाठी आणि मी ओमराजाला कसा विरोध करतो आणि मला उमेदवारी कशी मिळती यासाठी त्यांनी प्रयत्न केला. मी तुम्हाला असं सांगतो, उमेदवारी नाही मिळू द्या, उद्या त्यांच्या विरोधात ठोकते, ते काय नवीन नाही ना. कचरा डेपो मागच्या वर्षी आपलं